नमस्कार मित्रांनो. टी-सी-एसमध्ये एक एन-क्यू-टी नॅशनल क्वालिफायर टेस्ट नावाची एक टेस्ट असते. आता याच्यामध्ये बऱ्याच मुलांचा असा संभ्रम असतो, की ही टेस्ट बेसिकली फ्री पण होते आणि पेड पण असते. तर याच्यामध्ये काही पालकांचा आणि मुलांची शंका अशी असते, की आपण पेड का घ्यायची? याच्यामध्ये 2 मतप्रवाह आपल्याला बघायला मिळतात. बेसिकली सध्याच्या कंडिशनमध्ये जर समजा 500 जॉब असतील, तर 5,00,000 ॲप्लिकेशन्स येतायत किंवा 1,50,000 2,00,000 ॲप्लिकेशन्स असतात. म्हणजे भरमसाठ प्रेशर किंवा कॉम्पिटिशन जॉबसाठी आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट करतो, कोणत्याही प्रकारचं असेल, बी-कॉम असेल, बी-एस-सी असेल, इंजिनिअरिंग असेल, नॉन इंजिनिअरिंग, आपल्याला स्वतःला इतरांपासून वेगळं डिफरन्शिएट करण्यासाठी काय करायचं, काय केलं पाहिजे? आपले स्किल सेट्स एन्हान्स करणे, त्यांच्यापेक्षा आपण बाकीच्या स्पर्धकांपेक्षा, कॉम्पिटिशनपेक्षा पुढे कसे आहोत, हे दाखवायचे मार्ग बेसिकली बेसिक क्वालिफिकेशन व्यतिरिक्त काय आहेत का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो. आता तुम्ही टी-सी-एस, आय-एन, एन-क्यू-टी देताय, फ्री देताय की पेड देताय, हा एक मार्ग असू शकतो. तुम्ही सॅपचा कोर्स करू शकता, तुम्ही सायबर सिक्युरिटी कोर्स करू शकता किंवा तुम्ही ANSYS CAD-CAM करू शकता, Oracle करू शकता. ज्या फील्डमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्या फील्डमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे, त्या फील्डमधली टेक्नॉलॉजी जर तुम्हाला ऑलरेडी येत असेल, कोणत्याही कंपनीने तुम्हाला सिलेक्ट करायच्या आधी, तर ऑब्व्हियसली ती कंपनी तुम्हाला प्रिफर करेल कारण इतर कॉम्पिटिशनपेक्षा तुमच्याकडे एक ॲडिशनल स्किल सेट आहे आणि कंपन्यांचा ऑब्जेक्टिव्ह नेहमी असा असतो, की एखादा उमेदवार जेव्हा आपण ऑनबोर्ड करतो, तेव्हा त्यांनी लवकरात लवकर काम करायला सुरुवात करावी. बिलेबल रिसोर्स ही जी कन्सेप्ट आहे, कल्पना आहे, ती अतिशय महत्त्वाची असते. कारण तुम्हाला रिक्रूट केल्यानंतर जर 6 महिने तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागलं आणि त्या 6 महिने ट्रेनिंग दिल्यानंतर परत तुम्ही जर प्रॉडक्टिव्ह झालात, तर ते 6 महिन्याची इन्व्हेस्टमेंट कंपनी तुमच्यावर करते आणि बऱ्याच वेळा कंपन्यांच्याकडे एवढा वेळ नसतो, एवढा वेळ त्यांच्याकडे तुम्हाला ट्रेन करण्यासाठी नसतो. अशा वेळी मग या कंपन्या असे कॅन्डिडेट शोधतात ज्यांच्याकडे हे स्किल सेट्स ऑलरेडी आहेत. आणि हे स्किल सेट्स आपल्याकडे आहेत हे सिद्ध करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे कोणत्यातरी प्रकारचे सर्टिफिकेशन किंवा टेस्ट देऊन फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंगमधली गेट जी एक्झाम आहे, ती गेटची एक्झाम पण लॉजिक सेम आहे, की तुम्ही इंजिनिअरिंग केल्यानंतर, बेसिक ग्रॅज्युएशन केल्यानंतर पण तुम्ही एक गेटसारखी कॉम्प्लेक्स एक्झाम, अवघड एक्झाम दिल्यानंतर त्याच्यामध्ये जो स्कोर असतो, त्या स्कोरवरून बेसिकली आपण हे सांगतो, की मला बेसिक ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त माझ्याकडे असे स्किल सेट्स आहेत आणि हे सर्टिफिकेशन आहे बेसिकली गेटचं. त्याचप्रकारे मी जर सॅपचा कोर्स केला फॉर एक्झाम्पल, तर त्या कोर्स सक्सेसफुल कंप्लीशननंतर मला जे 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर जे सर्टिफिकेट मिळतं त्यावरून समोरच्या रिक्रुटरला असं कळतं, की निलेश हा फक्त बेसिक ग्रॅज्युएट नसून त्याला सॅप जी प्रणाली आहे, सॉफ्टवेअर आहे त्याच्याबद्दल त्याला ऑपरेट करण्याची, मॅनेज करण्याची, कॉन्फिगर करण्याची त्याच्याकडे स्किल्स आहेत आणि याचं सर्टिफिकेशन सॅपने स्वतः दिलेलं आहे. बेसिकली मग आपल्याला मुद्दा असा आहे, की 10,000 लोकांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला ओरडून सांगायचं आहे, की मी इतरांपेक्षा चांगला कसा आहे. हे करण्यासाठी हे एक टी-सी-एस आहे एन-क्यू-टी एक मार्ग असू शकतो. बाकीचे मार्ग मी तुम्हाला सांगितले SAP सर्टिफिकेशन असेल, सायबर सिक्युरिटी सर्टिफिकेशन असेल किंवा ए-आय-एम-एल सर्टिफिकेशन असेल, बिग डेटा सर्टिफिकेशन असेल. खूप पर्याय असतात. बेसिकली उद्देश हा आहे, की आपण इतरांपेक्षा वरचढ कसे आहोत हे सिद्ध करणं. जेणेकरून रिक्रुटरला मदत करायची यासाठी, की तो आपल्याला सिलेक्ट करेल. हेल्प हिम, हेल्प अस असं म्हणतात त्यासाठी. तर ही टी-सी-एस आहे एन-क्यू-टी त्यातमधलीच एक टेस्ट आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही पेड पण असते, फ्री पण असते. पण पेड का करायची? हा सर्व्हिसही तुमचा निर्णय आहे. मी टी-सी-एसचा एजंट वगैरे अजिबात नाहीये. माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. आणि जर समजा आपण नाही सिलेक्ट केलं, तर बाकीची मंडळी ते करत आहेत. त्यामुळे बाकीच्या मंडळींना त्याचा फायदा होणार आहे, हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर ही जी टी-सी-एस आय एन-क्यू-टी आहे, तिची ॲप्लिकेशन ही 26 मे 2025 पर्यंतच करायची आणि त्याची एक्झाम जी 7 जूनला होणार आहे. आता हे तुम्हाला गडबड करायची नसेल, तर तुम्ही प्रत्येक 2 ते 4 आठवड्यानंतर टी-सी-एस आय एन-क्यू-टी होत असते आणि कधी-कधी फ्री पण होते. त्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी करता येऊ शकतात. पण तुम्हाला जर याच्यामध्ये 7 जूनच्या परीक्षेमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही 26 मेच्या आधी तुम्हाला अप्लाय करावं लागेल ऑनलाईन. त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला देण्यासाठी हे बघा, जेव्हा आपण टी-सी-एस आय एन-क्यू-टी पास करतो, तेव्हा टी-सी-एस स्वतः त्याचबरोबर टी-सी-एसच्या इकोसिस्टममधल्या बाकीच्या कंपन्या पण या टी-सी-एस आय एन-क्यू-टी टेस्टवर आधारित तुमचा इंटरव्ह्यू घेतात आणि त्याच्यावर तुम्हाला एक डिफरन्शिएटर फॅक्टर मिळतो आणि तो जर सक्सेसफुल तुम्ही टॅकल केलात इंटरव्ह्यू, तर ऑब्व्हियसली तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. अशा प्रकारे 1.6 लाख 1,60,000 जॉब्स हे या एन-क्यू-टी टेस्टवर अवलंबून असू शकतात. त्याचबरोबर 3,000 पेक्षा जास्त कॉर्पोरेट कंपन्या या टी-सी-एस आय एन-क्यू-टी या एक्झामचा रेफरन्स घेऊन रिक्रुटमेंट करतात. त्याचबरोबर 23 इंडस्ट्रीज ज्या आहेत वेगवेगळ्या आय-टी, बी-एफ-एस-आय, एफ-एम-सी-जी, एडटेक वगैरे, फार्मास्युटिकल वगैरे, मॅन्युफॅक्चरिंग अशा प्रकारे अशा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये टी-सी-एस आय एन-क्यू-टीचा एक रेफरन्स दिला जातो.
20 पेक्षा जास्त आय-टी रोल्स आणि 150 पेक्षा नॉन आय-टी रोल्स या टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टीमध्ये तुम्हाला कव्हर करता येऊ शकतात. ऑब्व्हियसली एकच एक्झाम नाहीये. एन-क्यू-टीमध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आणि आतापर्यंतची सगळ्यात जास्त सॅलरी जी आहे ते 19,00,000 प्रतिवार्षिक एवढी या एन-क्यू-टीवर आधारित मिळालेली आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. याची प्रोसेस काय असते? आपण अप्लाय केलं टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टीसाठी. त्यानंतर 7 जूनला समजा एक्झाम झाली. त्याच्यानंतर आपला स्कोर कार्ड येतो. त्या स्कोर कार्डवर आधारित आपण टी-सी-एसच्या वेबसाईटवर किंवा हे जे संलग्न या ज्या कंपनी आहेत 3000 प्लस कॉर्पोरेट यांच्याकडे पण आपण अप्लाय करू शकतो आणि अप्लाय करताना आपल्या रिझ्युमे बरोबर आपण टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टीचं सर्टिफिकेशन पण ॲड करू शकतो. ज्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. आणि हे त्यांनी सांगितलंय मल्टिपल जॉब्स ऑन आवर वेबसाईट. टी-सी-एसच्या वेबसाईटवर तुम्ही अप्लाय करताच, पण त्याचबरोबर कॉर्पोरेट वेबसाईट बाकीच्या ज्या आहेत तिकडे पण तुम्ही अप्लाय करू शकता आणि गेट जॉब्स बेसिसवर टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टी स्कोअर अँड सुटेबिलिटी. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हे एक ॲडिशनल ॲडव्हांटेज मिळतं, एवढा त्याचा मुद्दा आहे. ही टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टी ॲश्युरन्स किंवा गॅरंटी जॉब स्कीम नाहीये. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, कारण जॉबची गॅरंटी कोणी देत नाही आणि जर कोणी देत असेल तर ते चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. हे ज्या कंपन्या आहेत त्या बेसिकली या टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टीचा वापर करून रिक्रुटमेंट करत असतात वारंवार. त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. अप्लाय कोण करू शकतो? प्री फायनल किंवा फायनल इयर स्टुडंट्स ऑफ एनी स्ट्रीम और डिग्री, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, इंजिनिअरिंग, कोणत्याही प्रकारची डिग्री किंवा प्री फायनल किंवा फायनल इयरचे स्टुडंट्स याला अप्लाय करू शकतात. याची व्हॅलिडिटी 2 वर्ष असते या सर्टिफिकेटची स्कोरची. स्टुडंट ज्यांनी 2021-2027 मध्ये पास आउट होणार आहेत ते पण आणि जे जॉब बघतायत ते पण याला अप्लाय होऊ शकतात आणि जास्तीत जास्त तुमचा अनुभव हा 2 वर्षाचा असावा, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर स्कोर कार्ड तुम्हाला आहे जे मिळणार आहे ते 2 वर्ष व्हॅलिड असतं आणि तुम्हाला अनलिमिटेड चान्सेस टू एन्हान्स युअर स्कोर असतो. फ्री ऑनलाईन लर्निंग कोर्स तुम्हाला मिळतो. फ्री प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला बघायला मिळतात. तर याच्यामध्ये या ज्या एन-क्यू-टी टेस्ट आहेत त्याच्यामधले हे उदाहरण आहेत बेसिकली. कॉग्निटिव्ह, टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टी कॉग्निटिव्ह. कॉग्निटिव्हमध्ये आपले जे बेसिक व्हर्बल एबिलिटीज, न्यूमेरिकल एबिलिटीज, रिझनिंग एबिलिटीज टेस्ट केल्या जातात. त्यानंतर टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टी कॉग्निटिव्ह विथ प्रेप पॅक. याच्यामध्ये आपल्याला आय-टी आणि नॉन आय-टी रोलसाठी मल्टिपल इंडस्ट्रीजमध्ये या सगळ्याचा फायदा होतो. हे तुम्हाला 60 तासाचा एक आपल्याला ऑनलाईन लर्निंग कोर्स मिळतो. बेसिक आणि ॲडव्हान्स कॉग्निटिव्ह स्किल्सच्या संदर्भात. त्याचबरोबर बेसिकली ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला करियर रेडी करायचं आहे बेसिकली. तुम्ही ऑनबोर्ड जेव्हा होता तेव्हा लगेच तुमची प्रोडक्टिव्हिटी कशी चालू होईल, यासाठी तुम्हाला ट्रेन करायचं आहे आणि तुम्हाला तयार करायचं आहे. यासाठीच्या या परीक्षा आहेत. ही जी टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टी आहे आय-टीसाठी 3,00,000 ते 8,00,000 प्रतिवार्षिक योजना तुम्हाला जॉब्स मिळू शकतात. त्याचा ₹999 आहे. ह्यात तुम्हाला बेसिकली ऑब्जेक्टिव्ह असा आहे, तुम्ही इन्फॉर्म डिसिजन घ्या. या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये होत आहेत, हे माहिती असणं पण गरजेचं असतं. त्यानंतर टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टी आय-टी विथ प्रेप पॅक याच्यामध्ये खूप जास्त डिटेल्स आहेत आणि टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टी विथ फॉर बी-एफ-एस-आय. तर बी-एफ-एस-आयमध्ये जे हाय पेइंग बँकिंग आणि फायनान्शियल रोल्स आहेत, त्याच्यामध्ये 2.5 लाख ते 11 लाखापर्यंत पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. याच्यामध्ये फायनान्शियल मार्केटचं नॉलेज अँड सर्व्हिसेस, बेसिक ॲप्टिट्यूड आणि सायकोमेट्रिक असेसमेंट तुमची केली जाते. बेसिकली तुम्हाला इंडस्ट्री रेडी करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. आता हे तुम्हाला पे करून घ्यायचं की नाही हा सर्व्हिस तुमचा चॉईस आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. सम ऑफ आवर अचिव्हर्स त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर या ज्या कंपन्या आहेत त्या या टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टीच्या स्कोरवर आधारित रिक्रुटमेंट करतात, असं त्यांचं म्हणणं आहे. वेदांतू, पर्सिस्टंट, डिबोल्ड, एम्फॅसिस, टाटा एल-एक्स-आय, टी-सी-एस तर आहेच ऑब्व्हियसली, झेनॉन स्टॅक, फ्युचर जनरली, टायटन, पब्लिसिस्ट सॅपियंट, टीम लीज, व्हाईट हॅट ज्युनियर, स्टार, बायनरी सिमेंटिक, एच-डी-एफ-सी सेल्स, अपग्रेड वगैरे वगैरे सगळ्या. याच्यामध्ये आणि तुम्हाला जर याच्याबद्दलच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही एफ-ए-क्यूमध्ये बघू शकता. एफ-ए-क्यूमध्ये सगळ्या प्रकारचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. ही एन-क्यू-टी टेस्ट म्हणजे काय त्याची डिटेल्स दिलेले आहेत. त्यानंतर कॉग्निटिव्ह टेस्टमध्ये काय कव्हर केलं जातं, व्हर्बल एबिलिटी, रिझनिंग एबिलिटी, प्रपोजिशनल रिझनिंग अँड व्हिज्युअल स्पेशल रिझनिंग, न्यूमेरिकल एबिलिटी, त्यामध्ये नंबर सिस्टम, अरिथमॅटिक, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स अँड डेटा इंटरप्रिटेशन अशा प्रकारचे कव्हर होतात. कॉग्निटिव्ह विथ प्रेप पॅक हा डिटेलमध्ये त्यांनी दिलेला आहे. टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टी आय-टीमध्ये काय कव्हर केलं जातं ते दिलेलं आहे. त्यानंतर हे बाकीचे जे प्रश्न तुम्हाला पडतील त्या सगळ्याची उत्तर जवळ देण्याचा इकडे प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे शेवटी याच्यामध्ये वुड द टी-सी-एस आय-एन एन-क्यू-टी स्कोर एन-क्यू-टी गॅरंटी अ जॉब? सो इट इज नॉट अ गॅरंटी जॉब. तुम्हाला जॉब मिळण्यासाठी मदत करण्याची ही स्कीम आहे, हे लक्षात घ्या. आणि ती फ्री द्यायची का पेड द्यायची हा सर्वस्वी तुमचा चॉईस असणार आहे. तुम्ही 26 मेपर्यंत जर अप्लाय करू शकलात तर 7 जूनपर्यंत तुम्ही ही टेस्ट जवळच्या टी-सी-एस आय-एन एक्झाम सेंटरमध्ये जाऊन करू शकता. आणि वन टेस्ट थाउजंड्स ऑफ जॉब असं त्यांचा एक मोटो आहे. टी-सी-एस, जिओ, टी-व्ही-एस, एशियन पेंट्स आणि मोर
याच्यासाठी यांनी ही दिलेली आहे. तर ही माहिती तुमच्यासमोर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला हेतू होता. तो मी इकडे शेअर करतो तुमच्याबरोबर. ही लिंक जी आहे तुम्हाला शेअर करतोय. हा सर्व्हिस तुमचा चॉईस आहे. वेदर तुम्हाला टी-सी-एसला पेमेंट करून ही एन-क्यू-टी टेस्ट द्यायची की नाही. कारण काही पालकांचं मत आहे की काही करून येण्या-केण्या प्रकारेनं सर्व प्रकारची तयारी करून, सर्व प्रकारचे स्किल सेट्स मॅक्सिमम पॉसिबल आपल्या मुलाला किंवा आपल्या पाल्याला ट्रेन करून जर आपल्याला लवकरात लवकर जॉब मिळत असेल तर व्हाय नॉट? कारण याची व्हॅल्यू काही लोकांच्या काही पालकांच्या म्हणण्यानुसार ही व्हॅल्यू खूप जास्त आहे. 599, 999, 2,998 वगैरे आणि काही पालकांच्यामध्ये या व्हॅल्यू नगण्य आहेत. जर जॉबचा विचार केला आपण तर. कारण ग्रॅज्युएशनमध्ये जर आपण 2,00,000 5,00,000 खर्च करत असू, तर अशा टेस्टसाठी एवढी खर्च करणं खूप मोठी गोष्ट नाही, असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण हा सर्व्हिसही तुमचा स्वतःचा विचार असू शकतो. त्याबद्दल कोणाचंही तुम्हाला ऐकून घेण्याची गरज नाहीये. हा सर्व्हिसही तुमचा निर्णय आहे आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही व्हॅल्यू वाटली तर तुम्ही अप्लाय करू शकता. जर व्हॅल्यू वाटली नाही पेड आयएन एन-क्यू-टीमध्ये तर फ्री जे आयएन एन-क्यू-टी येईल फ्युचरमध्ये त्याच्या तुम्ही वाट बघू शकता आणि ती तुम्ही देऊ शकता. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जाताना शेवटी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हे व्हिडिओ पाहताय, त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारच्या ज्या जॉब अपॉर्च्युनिटी आहेत त्या मराठी मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा आपला हा खटाटोप आहे असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूच्या प्रश्नामध्ये पण त्याच्यामध्ये खूप मोठे असे 111 प्रश्न जवळ-जवळ मी कव्हर केले आहेत. त्याचा पण तुम्हाला फायदा होईल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, कमेंट, शेअर आणि जर तुम्हाला ही जी अपॉर्च्युनिटी रिलेव्हंट वाटत नसेल, तरी पण तुमचे जे सीनियर, ज्युनियर, शेजारी-पाजारी, मित्रमंडळी सर्वांपर्यंत माहिती पोहोचवा. कमीत कमी तुम्ही जरी अप्लाय केलं नाही, तरी पण अशा प्रकारच्या सुविधा मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध आहेत आणि काही मुलं त्याचा लाभ घेत आहेत. हे तरी आपल्याला लक्षात येणं गरजेचं असतं. धन्यवाद.